अशी काही चर्चा मग आता बोंबलत बसतच आहे. पावसाचं जे पाणी असतं ते किती पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावावरती कोणाला माहिती आहे? वार्षिक पर्जन्यमान काय आहे? जिल्ह्याचं पर्जन्यमान माहिती आहे? पुण्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी मोजण्याचं यंत्र बसवलेलं आहे पर्जन्यमापक. एकही बसवलं पाहिजे की नाही? मार्केटमध्ये 2000 पासून 10-15 हजारापर्यंत यंत्र मिळते. सरकारचं अनुदान 40,000 आहे, पण तुम्ही लोक बसवत त्याच्यावरूनच आपल्या पिकाची आणीबाणी ठरते. आणि त्याचा दुष्काळग्रस्त या गावाची सुकाळग्रस्त हे पण ठरते. आणीबाणी कोण काढलं पाहिजे का? ती गावाने ग्रामसभेने काढायची असते, पण काढते तलाठीसाठी, कारण ते जबाबदारीच आहे. आणि म्हणून आपल्या 40 जिल्ह्याचं पर्जन्यमान आहे